एका दगडाच्या मूर्तीला एक कुत्र भेट नाही, मांजर भेट नाही, गाय भेट नाही, उंदीर सुद्धा भेट नाही, पण माणसं भेटत. माणसं का भेटत? त्याचं एक कारण आहे. आपल्या मनामध्ये मनोवाद्यांनी अशी भीती निर्माण करून ठेवलेली आहे. आपल्या जेबीमवाल्यांच्या लोकांच्या मनामध्ये सुद्धा अशी भीती निर्माण करून ठेवली. ते हिंदू लोकांचं मी सांगत नाही, आपल्या जेबीमवाल्यांचं सांगतो. तुमच्या मनामध्ये अशी भीती निर्माण करून ठेवलेली आहे या मनोवादी व्यवस्थेनं की तुम्ही जर या दगडाच्या पाया जर नाही पडलं तर तुमच्या घरामध्ये काहीतरी दुःख होईल, कोणावर तरी संकट येईल, काहीतरी अनर्थ होईल. तर मला तुम्हाला सांगायचं एवढंच, जर त्या दगडाच्या मूर्तीला उंदीर व्हायना, गाय व्हायना, कुत्रं व्हायना, त्यांच्यावर काही संकट येईना, मग तुमच्यावर काय संकट येणार आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्याचे त्याला स्वातंत्र्य दिलंय, तुम्हाला कुणाला मानायचंय, कुणाला काय काय खायचंय, कुणाच्या पाया पडायचंय, कुठं राहायचंय, काय बोलायचंय, ज्याचे त्याला स्वातंत्र्य दिलंय म्हणून आपण हे करायला लागलो. पण खरं सांगायचं म्हणलं ना तर ज्यानं तुम्हाला अधिकार दिलेत ना तुम्ही त्याला मानायला पाहिजे. पण तुम्ही भलत्याच गोष्टी करत बसलात राहू. तुम्हाला हे कोणी सांगणार नाही. तुम्हाला हे लोक मुद्दाम देवा धर्मामध्ये अडकून टाकतील. अरे ज्या बायकाचे आंघोळीला बायका गेल्या तर त्याचे कपडे चोरून न्यायचा तो कृष्ण, आणि तुम्ही त्याचा जन्मदिवस एकदम आनंदात उत्साहात साजरी करता. आणि ज्या माझ्या बापाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला मानानं स्वाभिमानानं स्त्रियांना वागायचा, जगायचा, बोलायचा अधिकार दिलाय, तुम्हाला साधं बाबासाहेबाचं स्टेटस ठेवायचं जर लाज वाटती, तुम्हाला नमस्कार करायची, जे बी बोलायची लाज वाटती, तर तुम्ही या भारताचे नागरिक आहेत. हीच खूप मोठी शोकांतिका आहे. बाहेर देशामधले लोक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना डोक्यावर घेतात, नाचतात 14 एप्रिलच्या दिवशी. पण या मनोवाद्यांनी तुमच्या डोक्यात भरून ठेवलंय, त्याला कोण काय करणार? तुकाराम महाराजांनी झाडण्याचा प्रयत्न केला, गाडगे महाराजांनी झाडण्याचा प्रयत्न केला, पण ते आपल्या डोक्यातली घाण अजून गेलेली नाही, आणि ती कधी जाईल ते काहीच सांगता येत नाही. एवढंच बोलतो मी. जय भीम.